नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. उद्धव राज यांच्यात मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात 2 बैठका झाल्यात. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी या 2 प्रमुख नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. मुंबई पालिकेसाठी प्रचाराची रणनीती ठरवणे, जाहीरनामा आणि त्यातील प्रमुख मुद्दे यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. या निषेधार्थ बदलापूरचे राष्ट्रवादी पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृती आणि पिंजरा भेट देत आंदोलन केले. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असून संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील अशी माहिती सहाय्यक वन संरक्षकांनी दिली. नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना 5व्या क्रमांकावर गेली असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण का खाली गेलो याचं आत्मचिंतन करा असा थेट टोला सामंत यांनी संजय राऊतांना लगावलाय. अमरावती महापालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्त्यांना न्याय देता न आल्याने युती शक्य नसल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी स्पष्ट केलंय. जालन्यामध्ये भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेवकांनी गोंधळ घातलाय. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासमोर नगरसेविका राहिलेल्या संगीता पाचगे यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. पाचगे यांनी गोरंट्याल यांच्या पाया पडून विनवणी केली, मात्र गोरंट्याल यांनी कोणतीही दखल न घेता तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या भातकुलीमध्ये कापूस जिनिंग फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून खाक झालाय. आगीमुळे फॅक्टरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून तृतीयपंथीय पार्वती जोगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सर्वांगीण विकास करण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवणे, सामाजिक समावेश वाढवणे आणि मूलभूत नागरी सुविधा सक्षम करणे हे आपल्या उमेदवारी मागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचं जोगी यांनी सांगितलंय. लातूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज कसपटे या कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे पक्षात 7 वर्षांहून अधिक काम करूनही पक्षाने आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप या इच्छुक उमेदवाराने केलाय. तर नवीन उमेदवाराला पक्षप्रवेश देत एका दिवसात एबी फॉर्म दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. रायगड जिल्ह्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघड झालाय. आरोग्य केंद्राची अँब्युलन्स एका गर्भवती महिलेला ANC तपासणीसाठी घेऊन जात असताना अचानक टायर फुटल्याची घटना घडली. मात्र अनुभवी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. या प्रकाराकडे आरोग्य विभागाने तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होती. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिंदे शिवसेनेच्या महत्वाच्या आणि विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर दावा केल्यामुळे महायुतीत एकमत होऊ शकलं नाही. धाराशिवच्या कळंबमध्ये महिलांनी दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. गावात 7 बियर बार असून 5 बियर बारला ग्रामपंचायतीने परवानगी दिल्यानं महिला चांगल्याच संतापल्यात. 15 दिवसाच्या आत दारूबंदी नाही केली तर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा एलएस मराठी.